माणसाला 500-500 शरत देतो. आपल्या भागात 3 नगरसेवक आहेत. एका माणसाने 3 नगरसेवकचं नाव सांगा, तुम्हाला 500-500 रुपये. एका नगरसेवकच्या नावाचे पटेल 500 रुपये. 3 नगरसेवकचे नाव कुणाला माहिती आहेत का? कोणाला माहिती आहे? आपल्या भागात 3 नगरसेवक आहेत. कोणालाच नाही. मग आपलं वोट घालून काय फायदा झाला? मी काय म्हणतो, एका वोटाला 500-1000 रुपये देतो मी म्हणतात ना. फक्त 3 नगरसेवकांचे नाव सांगा मला. कोणाला माहिती आहे का? प्रभाग कुठला? आपलं प्रभाग 25 आहे. प्रभाग 25 मध्ये 3 नगरसेवक आहेत. या भागात जेवढे त्यांना कुणाला देखील माहित नाही की आपल्याकडे कोण नगरसेवक आहेत किंवा त्यांचं नाव काय. फक्त वोट घालून आलं. मग त्यात आपला काय फायदा आहे का? आपलं एक वोट वेस्ट गेलं का नाही? वेस्ट गेलं, 5 वर्ष आपले वाया गेले. आता तुमचे 5 वर्ष वाया गेले तर तुमच्या लेकरा बाळांचा विचार करा. लेकरा बाळांचा विचार करा. मग तुम्ही ठरवा वोट तुम्हाला करायचंय. आम्ही सांगून, मुलासाहेब सांगून काय फायदा नाही. तुमच्या मनात माहिती आहे, तुम्हाला डोळ्याने बघितला तर 8 वर्ष झालं कोण धावपळ करतंय, काम कोण करतंय ते पण तुम्हाला माहिती आहे. त्या हिशोबाने तुम्ही स्वतः ठरवा. आपल्याकडे लॉकडाऊन मध्ये खिचडी वाटप केले, कचरा गाडी नव्हतं, कचरा गाडीचं काम झालं. आपले रस्ते खूप खराब होते, घर घालून त्यांनी व्यवस्था करून दिली. लॉकडाऊन मध्ये दगड पडत होते, तेव्हा पण आपण नगरसेवकला, जे आपले चालू नगरसेवक होते त्यांना कॉल केला. कोण 8 दिवस कंटिन्यू कॉल केला तर कोणी आपल्याला रिस्पॉन्स दिला नाही. मुला साहेबांना रात्री 1 वाजता कॉल केला, आपल्यासाठी गाडी आली दुसऱ्या दिवशी सकाळी. आली का नाही? आली असेल तर हो म्हणा, असेल तर नाही. मग आता तुम्ही ठरवा वोट कुणाला घालायचंय. आपल्याला तर इथंच घालावं लागतं ना. सांग, बोलून काय फायदा नाही. तुम्ही ठरवा. आपलं याच्यावर असतंय.